नमो शेतकरी महासन्मान योजना आणि ही एकमेव अशी योजना आता ठरत आहे बघा की ज्या योजनेच्या वितरणाच्या संदर्भात प्रचंड दुर्लक्ष केले जात आहे आणि खरं तर बघा संबंधित विभागाने म्हणजे कृषी विभागाने पण जरा मनावर घ्यायला पाहिजे. लवकरात लवकर या योजनेला जो निधी आहे तर तो उपलब्ध करून द्यायला पाहिजे. पावसाळी अधिवेशन पण गेलं आहे. त्यानंतर 1 जुलैची तारीख म्हणली गेली म्हणजे ज्या दिवशी कृषी वितरण होणार होतं पुरस्कारांचं ती पण तारीख गेली. आता असं करता करता बघा ऑब्व्हियसली सर्वांना माहिती आहे 2 महिन्याचा विलंब पडलेला आहे. म्हणजे एक तर 9वा हप्ता आणि दुसरा आहे 10वा हप्ता. त्यामुळे राज्य शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर नमोचं जे काही वितरण आहे तर ती करण्याची प्रक्रिया लवकर काय असेल ते करा. लवकर निधी उपलब्ध करून द्या. अजूनही म्हणजे बघा काही ठिकाणी तुम्ही अशा अपडेट पाहत असताल की मुख्यमंत्र्यांनी नमोवर भाष्य केलं वगैरे, तर असं काहीही नाही आहे. नमोच्या संदर्भात एका शब्दाची पण अपडेट नाही बघा. आणि यामुळे एकंदरीत नमोचं जे वितरण आहे ते प्रलंबितच पडत चाललेलं आहे. त्यामुळे राज्य शासनाला परत एकदा विनंती आहे की या योजनेचं लवकर वितरण करा. कारण की नमोचा फक्त 9वाच हप्ता वितरित नाही तर 9वा हप्त्याच्या नंतरचा जो मिळणारा हप्ता होता 10वा आणि 10वा हप्ता आपल्याला मिळायला पाहिजे होता तो म्हणजे जुलै 2026मध्ये. आता तुम्हाला माहिती आहे की आज आहे 16 जुलै. आता 16 जुलै म्हणल्याच्या नंतर 2026 म्हणल्याच्या नंतर मग तर आपल्याला 10वा हप्ता पण मिळायला पाहिजे होता. तर ते बरोबर आहे बघा. दोन्ही हप्ते म्हणजे 2,000 रुपये आपल्याला मिळतात एका हप्त्यामध्ये, तर दुसरा हप्ता म्हणजे 10वा हप्ता तो पण म्हणजे असा एकत्रित जर आपण लाभ विचार केला ना तर 4,000 रुपये लाभ एकत्रित द्यायला पाहिजे. पण एकत्रित लाभ मिळत नाही. जनरली एकत्रित लाभ मिळत नाही. खरं तर दोन्ही हप्ते एकत्रित द्यायला पाहिजे कारण एवढा विलंब नाही व्हायला पाहिजे. आणि या योजनेच्या बाजूने थोडं तरी मनावर घ्यायला पाहिजे शासनाने. कारण की बघा सध्या जे आहेत अतिशय म्हणजे महत्त्वपूर्ण ठरती जर या टायमामध्ये जर शेतकऱ्यांना ती जर मदत पोहोचली तर अशा वेळेसच जर का नमोचा हप्ता जर प्रलंबित राहत असेल तर ही खूप दुर्दैवाची बाब आहे. आणि नेहमीप्रमाणेच या योजनेचं जे वितरण आहे हे होत नाही. विधिमंडळामध्ये नमोचा प्रश्न मांडला गेला पण या प्रश्नामध्ये जे आहे कोणत्याही प्रकारे जे आहे बघा निधीच्या संदर्भात कोणताही तोडगा निघाला नाही. आणि ऑब्व्हियसली जोपर्यंत निधी मंजूर होत नाही तोपर्यंत त्याचा GR येणार नाही. आणि GR आल्याच्या नंतर मग कृषी मंत्री येतात आणि मग त्यांना ती जी आहे माहिती देतात आणि मग त्याच्यानंतर पण 8-8 दिवस लागतं. मागच्या वेळेस जवळपास तब्बल 7 ते 8 दिवसाच्या नंतर GR आल्याच्या नंतर मिळाला होता. त्यामुळे या एकंदरीत प्रक्रियेचा विचार करता 22 जून ते 10 जुलैच्या दरम्यान जे पावसाळी अधिवेशन होतं तर ते पण आता संपलं आहे. खरं तर पावसाळी अधिवेशन हे एक म्हणजे अशी इव्हेंट होती की त्यावेळेस नमोचं वितरण जर केलं असतं तर शेतकऱ्यांना पण चांगलं वाटलं असतं. पण ते तसं झालेलं नाही. त्यानंतर बघा वितरणाची कालमर्यादा पण संपलेली आहे. खरं तर आता मी परत सांगतो आहे दोन जे हप्ते आहेत 2-2 हजार रुपयाचे तर दोन्ही हप्ते आता एकत्रित मिळायला पाहिजे तरच खरा न्याय मिळाला असं आपण म्हणू शकतो. आणि दोन्ही हप्ते प्रलंबित हप्ते जे आहेत तर त्या दोन्ही हप्त्याचा जे आहे तोडगा काढावा आणि लवकर काढा. आणि काही लाभार्थ्यांना परत असा प्रश्न राहिलाच असेल बघा मनामध्ये की मग नेमकं कधीपर्यंत नमोचं वितरण होईल. तर माझ्या मते बघा ह्याच महिन्यामध्ये म्हणजे आत्ताचा जो महिना चालू आहे याच महिन्यामध्ये जुलै महिन्याच्या शेवटापर्यंत या नमोच्या हप्त्याचं वितरण होण्याची अधिक शक्यता आहे. नेहमीप्रमाणे म्हणजे वितरणाला एवढी म्हणजे टोकाची बाजू येते किंवा आपल्याला असं वाटतं की ही योजना बंद पडली की काय आणि मग त्यानंतर वितरण होतं. तर तसंच यावेळेस पण घडताना दिसत आहे. त्यामुळेच या योजनेच्या बाजूने जोपर्यंत वितरण होत नाही तोपर्यंत आपण नक्की आवाज उठवणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा. जेव्हा आपण नमोच्या संदर्भात या हप्त्यावर काही पण एक चांगली अपडेट आली तर तुम्हाला या आपल्या या चॅनलच्या माध्यमातून नक्की कळवण्यात येईल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.